नमस्कार मित्रांनो, एच डी पाटील 1516 या चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत करतो मी. कोणताही मुलगा आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तत्पर असतो. त्याला वाटतंय की माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचं नाव व्हावं. श्रावण बाळ मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कावड घेऊन देवदर्शनासाठी निघाला आणि त्या ठिकाणी त्याला यश आले नाही आणि दशरथ राजानं त्याला बाण मारला आणि त्याच्या आई वडिलांचं स्वप्न हे अधुरं राहिलं. आणि अशाच प्रकारे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज एक घटना घडली आणि संग्राम शिंदे नावाचा मुलगा जे की मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीसाठी गेला होता आणि त्या मुलाचा रनिंग करत असताना मृत्यू झाला. हा प्रकार फार दयनीय आहे. ज्या मायबापाच्या स्वप्नासाठी तो प्रयत्न करत होता त्या मायबापाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आणि त्या मायबापाला त्या लेकराची बॉडी वापस घेऊन यावं लागली, कारण त्या लेकराचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. ही काही साधारण गोष्ट नाही मित्रांनो. पोलीस भरती होत असताना किंवा कोणती भरती होत असताना त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचे भरतीचे नियम हे फार विचित्र आहेत. कारण की विद्यार्थ्यांना कितीतरी तास त्या ठिकाणी बसवलं जाते आणि विद्यार्थी परेशान असतात. त्यांच्या पोटात कोणत्याही प्रकारचा अन्नाचा कण नसतो. ते त्या ठिकाणी काही घेऊ शकत नाहीत. सकाळपासून कमीत कमी 4 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टांगरून ठेवल्या जाते. यावर काही गोष्टी अशा आहेत की त्या म्हणजे बाहेर येत नाहीत आणि या ठिकाणी मीडिया सुद्धा कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही. एखाद्या वेळेस एखाद्या मंत्र्याचं लेकरू पाय घसरून पडलं तर त्याची मोठी न्यूज बनवली जाते, खूप मोठी. परंतु अशा होतकरू विद्यार्थी, असे चांगले लेकरं, जे लेकरं आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात आणि त्या लेकरासोबत काही घटना जर झाली तर त्या ठिकाणी मीडिया लवकर जात नाही, त्यांना वेगळा विश्व दिला जातो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. परंतु ते बिचारे मायबाप त्या लेकरासाठी किती स्वप्न पाहत असतील की माझं लेकरू वर्दीत येईल, माझं नाव कमी येईल, गावात त्याचं नाव होईल. परंतु हे स्वप्न त्यांचे स्वप्नच राहिले आणि संग्राम शिंदे हा दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरनं मृत घोषित केलं. याच्यापेक्षा दयनीय अवस्था काय असेल? हे तर झालं, परंतु या ठिकाणी एखादा जवान जर शहीद झाला शत्रूसोबत लढत असताना, परंतु हा संग्राम शिंदे सुद्धा शहीद झाला, कारण तो देशाची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. हा सुद्धा शहीदच म्हणावं लागल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की त्या ठिकाणचे लोकलचे लोक किंवा सुरक्षा व्यवस्था किंवा बाकी इतर सामाजिक जे लोक आहेत, हे लोक तिथं काही त्यांची व्यवस्था करत नाहीत. कारण खेड्यातून विद्यार्थी त्या ठिकाणी जातात, त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि ग्राउंडवर जाण्याची कोणतीही व्यवस्था नसते. ते लोक फार संघर्ष करतात आणि त्याच्यामुळं ते जे दिसेल ते खातात आणि खाण्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असेल ही गोष्ट कोणाच्याही ध्यानात नाही. म्हणजे भरती निघाली, कोणा कसंही यायचं, कोणा कसंही जायचं. हा लोकशाहीच्या देशात हा नियम लागू होत नाही. ही फार दयनीय व्यवस्था आहे आणि असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी भरती होत असताना विद्यार्थी दगावले आहेत. तर ती भरती प्रक्रियाच पारदर्शक वाटत नाही. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं फार म्हणजे मानसिक, शारीरिक हे ऱ्हास झालेला दिसतो आणि त्याच्यातूनच हा मृत्यू झालेला मला तर वाटतंय की त्या टेन्शनमुळं. आणि त्याच्यानंतर 10 जागा किंवा 100 जागा किंवा 500 जागा ह्याच्यासाठी
हजारो विद्यार्थी येतात. बेकारी एवढी वाढलेली आहे, बेकारीकडे शासनाचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे लेकरं प्रयत्न करतात आणि प्रयत्न करत असताना काही ठिकाणी जे व्यायाम करतात, लेकरं रनिंग करतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन वापरलं जातंय आणि ते प्रोटीन योग्य आहे की नाही हे कोणी पाहत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा काही कारणास्तव ते प्रोटीनमुळं त्या प्रोटीन वेगवेगळ्या केमिकल मिसळलेल्या प्रोटीनमुळं विद्यार्थ्यांचा असा बळी जात असेल हे सुद्धा लक्ष केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना तुमचा जीव महत्वाचा आहे. बाकी नोकरी मिळेल न मिळेल, आपण शेतात काम करू किंवा रोजगार करू, या गोष्टीकडे लक्ष द्या. मायबापासाठी तुम्ही महत्वाचे, तुमची नोकरी नंतर महत्वाची. म्हणून तुम्ही काय करा की अगोदर स्वतःचा जीव जपा, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, पण एवढाही करू नका की तुमचा जीव गेल्यानंतर आई वडिलांना पश्चाताप होईल. हे करू नका. धन्यवाद. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक आणि चॅनल आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यानंतर आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.